हाय स्टुडंट्स, वेलकम इन जिजामाता अकॅडमी. मी प्राध्यापिका काटे मॅडम. आपल्याला माहितीच आहे की एसएससी क्वेश्चन बँक सायन्सची फक्त सेमी मराठीमधून आलेली आहे, सेमीवाल्यांसाठी अजून आलेली नाही आणि आपण वन बाय वन प्रत्येक व्हिडिओमध्ये ह्याला ट्रान्सलेट करून बघत आहोत. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण सेक्शन बी मधील क्वेश्चन 2 बघणार आहोत, जो की 1 मार्क्ससाठी असतो. तर हे व्हिडिओज वन बाय वन प्रत्येक क्वेश्चन वरती मी टाकत चाललेली आहे. तर सोबत तुम्ही पण त्यांना बघत चला, तुमचे आन्सर्स नोट करत चला, जेणेकरून तुमची क्वेश्चन बँक तुमच्या नोटबुक मध्ये तयार असली पाहिजे. आणि हे व्हिडिओज जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, म्हणजे ज्यांना 10वीचे स्टुडंट्स असतील, तुमचे फ्रेंड्स असतील, प्रत्येकाला ह्या गोष्टीचा फायदा होईल. आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. So in today's lecture we are going to discuss SSC question bank part 2 with answer section B, question number 2. So question number 1B मध्ये वेगवेगळे प्रश्न विचारले जातात. मागील व्हिडिओमध्ये आपण डिस्कस केलेले. तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण ऑड आउट्स बघितले होते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण 1 मार्क्स साठी जे राईट द नेम क्वेश्चन नंबर 1B मध्ये विचारला जाणारा प्रश्न तो बघणार आहोत. फक्त नाव सांगायचे तुम्हाला इथं. First question, I am connecting link between reptiles and mammals. Who am I? तर जोडणारा दुवा कोण आहे रेप्टाइल आणि मॅमल मध्ये? सो आन्सर इज डग बिल्ड प्लॅटिपस. तर फक्त नाव लिहायचंय तुम्हाला, ज्याच्यासाठी तुम्हाला 1 मार्क भेटणार आहे. अगदी सोपं आहे आणि व्यवस्थित तुम्ही प्रिपरेशन केलात तर तुम्ही हे ऑब्जेक्टिव्ह मधले पहिले जे 10 मार्क असतात एमसीक्यूज आणि क्वेश्चन नंबर 1B मधले, तर ते 10 तुम्ही मिळवू शकता व्यवस्थित पद्धतीने. तर सगळे व्हिडिओज व्यवस्थित लगातार बघत चला. सो फर्स्ट क्वेश्चन, आय एम कनेक्टिंग लिंक बिटवीन रेप्टाइल्स अँड मॅमल्स. हु एम आय? मी कोण आहे? तर आन्सर इज डग बिल्ड प्लॅटिपस. डग बिल्ड प्लॅटिपस इज कनेक्टिंग लिंक बिटवीन रेप्टाइल्स अँड मॅमल. द पायोनियर ऑफ मॉडर्न जेनेटिक्स. सो मॉडर्न जेनेटिक्स म्हणलं की एकच नाव समोर येतो, दॅट इज जॉन ग्रिगर मेंडेल. John Gregor Mendel is called as father of modern genetics or pioneer of modern genetics. Which process is shown in the figure? एक फिगर दिलेली आहे तुम्हाला आणि कुठली प्रोसेस दिलेली आहे. So answer is it is transcription. That is from DNA strand mRNA is being produced. दिसतंय तुम्हाला इथं DNA आणि this is mRNA. So process of formation of mRNA from DNA is called as transcription. Therefore, this process shown in the figure is transcription. In which book did Darwin publish his natural selection theory? तर नॅचरल सिलेक्शन थेअरी कुठल्या बुक मध्ये पब्लिश केलेली? हा क्वेश्चन डायरेक्टली 1 मार्कला विचारला जातो किंवा कधी कधी 3 मार्कसाठी तुम्हाला डार्विन्स थेअरी विचारला जातो, नॅचरल सिलेक्शन थेअरी विचारला जातो आणि त्याच्यामध्ये तुम्हाला हा क्वेश्चन 1 मार्कसाठी विचारला जाऊ शकतो. अगदी हा महत्त्वाचा क्वेश्चन आहे, अगदी तुम्हाला आन्सर माहिती असलं पाहिजे. सो द नेम ऑफ बुक इज ओरिजिन ऑफ स्पीसीज. Darwin published his natural selection theory in the book Origin of Species. Which process is shown in the figure? Again, there is one more figure. So, figure shows mutation, that is change of place of nucleotide is called as mutation. कुठल्याही न्यूक्लियोटाइड ची पोझिशन चेंज होणे, त्याच्यामुळे म्युटेशन होतं, चेंजेस होणं, सडन चेंज. सो करेक्ट आन्सर इज म्युटेशन. लेबल द फॉलोइंग फिगर. फिगर दिलेली आहे तुम्हाला, बघा लास्टचे टीथ दाखवलेले तुम्हाला. सो वी ऑल नो दॅट दीज आर विजडम टीथ विच इज अ वेस्टिजियल ऑर्गन इन ह्युमन. तर लेबल द फॉलोइंग फिगर लेबल करायचे, तर तुम्ही अशा पद्धतीने करा, विजडम टीथ अँड दिस इज वेस्टिजियल ऑर्गन. म्हणजे एक्झामिनरला काय एक्सपेक्टेड आहे ते दोन्ही उत्तर तुम्ही ह्याच्यामध्ये देता. विजडम टीथ पाहिजे तर विजडम टीथ आन्सर भेटेल, आणि जर समजा त्यांना वाटत असेल की हे वेस्टिजियल ऑर्गन दाखवायचे तर वेस्टिजियल ऑर्गन ही आन्सर तुम्ही ह्याच्यामध्ये लिहिलेलं आहे. तर अगदी जे एक्सपेक्टेड आन्सर आहे ते ह्याच्यामध्ये भेटेल तुम्हाला. तर अशा पद्धतीने आपण उत्तर लिहिलं पाहिजे. नेक्स्ट क्वेश्चन, हार्मोन्स रिलेटेड टू ह्युमन मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. The answers: testosterone, it is secreted by testes, FSH and ICSH or LH. So it is secreted by pituitary gland in male. तर टेस्टोस्टेरॉन एक जरी तुम्ही लिहिला तरी पण तुम्हाला 1 मार्क भेटू शकतो. टेस्टोस्टेरॉन it is secreted by testes in male, while FSH follicle stimulating hormone and ICSH interstitial cell stimulating hormone, or in female it is called as luteinizing hormone. It is secreted by pituitary gland in male as like in female.
So these are the hormones related to human male reproductive system. फक्त टेस्टोस्टेरॉन लिहिलं तरी पण तुम्हाला एक मार्क भेटेल. मॉडर्न टेक्निक ऑफ रिप्रोडक्शन, तर रिप्रोडक्शनचे 3 वेगवेगळे मॉडर्न टेक्निक्स आपण ह्या चॅप्टर मध्ये शिकतो. तर सरोगसी, इन विट्रो फर्टिलायझेशन, स्पर्म बँक, ह्या तिन्हीपैकी कुठलं एक जरी नाव लिहिलं तरीही तुम्हाला एक मार्क भेटेल. जर येत असतील तर तिन्हीही लिहा. सिम्पटम्स ऑफ सिफिलिस, तर हा पोर्शन तुमच्या सिलेबस मधून ह्या वर्षी रिडक्शन केलेला आहे, पण क्वेश्चन आहे क्वेश्चन बँक मध्ये, म्हणून आपण डिस्कस करू. कधी एक्झामिनरने विचारलं तरी आपली तयारी असली पाहिजे. So occurrence of canker, that is patches on various parts of body including genitals, rash, fever, inflammation of joints, alopecia, etc. These are the symptoms of syphilis. So any one of these you can write in the symptoms. यांच्यापैकी कुठलाही एक तुम्ही इन्फ्लामेशन ऑफ जॉईंट लिहू शकता किंवा कॅन्कर, अपीअरन्स ऑफ कॅन्कर, हा दिस इज द मेन सिम्पटम ऑफ सिफिलिस. तर हे जरी लिहिलं तरी पण तुम्हाला एक मार्क भेटू शकतो. ऑकरन्स ऑफ कॅन्कर और अपीअरन्स ऑफ कॅन्कर ऑन व्हेरियस पार्ट्स ऑफ बॉडी. मेथड्स ऑफ फॅमिली प्लॅनिंग, सो कॉपर टी, कंडोम्स, ओरल कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल्स एक्सेट्रा, कुठलाही एक लिहिलं तरी पण चालेल. सिम्पटम्स ऑफ गोनोरिया, आता गोनोरिया पण विचारलेला आहे. तर पेनफुल अँड बर्निंग सेन्सेशन ड्युरिंग युरिनेशन, इट इज द प्रायमरी सिम्पटम ऑफ गोनोरिया अँड यू कॅन राईट धिस ओनली. तुम्ही एवढं जरी लिहिलं तरी पण तुम्हाला एक मार्क भेटून जाईल. जर तुम्हाला सिफिलिस विचारलंय तर पॅचेस हे लक्षात ठेवायचे, आणि गोनोरिया म्हणलं की बर्निंग सेन्सेशन होतं. उजिंग ऑफ पस थ्रू पेनिस अँड वजायना, इन्फ्लामेशन ऑफ युरिनरी ट्रॅक्ट, एनस, थ्रोट, आईज एक्सेट्रा. दिस आर सेकंडरी इन्फेक्शन, secondary symptoms of infection, while painful and burning sensation is primary or first stage of infection. तर तेवढं जरी तुम्ही लिहिलात एक मार्क साठी तुम्हाला एक मार्क भेटून जाईल. हार्मोन सिक्रेटेड बाय ओव्हरी ऑफ फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम, तर ओव्हरीने सिक्रेट केलेले विचारले, तुम्हाला पूर्णच नाही विचारले, त्याच्यामुळे इथं नोट करा. ओव्हरी विचारले फक्त, तर ओव्हरी सिक्रेट्स इस्ट्रोजन अँड प्रोजेस्टेरॉन, हे दोन हार्मोन ओव्हरी सिक्रेट करते. while FSH and LH these are secreted by pituitary gland. जर समजा तुम्हाला सगळेच हार्मोन विचारलेत, हार्मोन्स ऑफ फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम, तर तुम्ही चारही हार्मोन सांगू शकता. इस्ट्रोजन, प्रोजेस्टेरॉन, फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन अँड ल्युटिनायझिंग हार्मोन. पण फक्त ओव्हरी विचारले तर इस्ट्रोजन अँड प्रोजेस्टेरॉन, हे लक्षात ठेवा. ओव्हरी फक्त हे दोन हार्मोन सिक्रेट करते. थर्मल पॉवर प्लांट्स इन इंडिया, तर हा पोर्शन डिलीट केलेला आहे, रेड्यूस केलेला आहे सिलेबस मधून, पण क्वेश्चन दिलेले आहेत. तर विद्यानगर मध्य प्रदेश, मुंद्रा गुजरात, तमनार छत्तीसगड, चंद्रपूर महाराष्ट्र. तर आपण महाराष्ट्रीयन आहोत, त्याच्यामुळे महाराष्ट्रामधलं एक नाव लक्षात ठेवायला काहीच अवघड नाही आपल्यासाठी. तर महाराष्ट्रामध्ये चंद्रपूर येथे थर्मल पॉवर प्लांट आहे. तर एवढं एक नाव जरी तुम्ही लिहिलात तरी पण तुम्हाला एक मार्क भेटून जाईल. न्यूक्लिअर पॉवर प्लांट्स इन इंडिया, तर न्यूक्लिअर पॉवर प्लांट कुदनकुलम तामिळनाडूमध्ये, तारापूर महाराष्ट्र, रावतभाटा राजस्थान अँड कैगा कर्नाटका. तर इथंही तुम्ही महाराष्ट्रामध्ये तारापूर मधला न्यूक्लिअर पॉवर प्लांट लक्षात ठेवू शकता. महाराष्ट्रामध्ये चंद्रपूरला थर्मल पॉवर प्लांट अँड न्यूक्लिअर पॉवर प्लांट ऍट तारापूर, तारापूरला न्यूक्लिअर पॉवर प्लांट, हे नाव लक्षात ठेवलं तर तुम्हाला एक एक मार्क शुअरली भेटून जातील. मेन हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर प्लांट्स इन इंडिया, तर तेहरी उत्तराखंड, कोयना महाराष्ट्र, परत महाराष्ट्रामधलं कोयना धरण आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे, तर हे नाव तुम्ही लक्षात ठेवू शकता. श्रीशैल्यम आंध्र प्रदेश, नथपा झाकरी हिमाचल प्रदेश. नेक्स्ट फॉर्म्स ऑफ एनर्जी, तर एनर्जीची वेगवेगळी रूप आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. सो सोलार एनर्जी, विंड एनर्जी, इलेक्ट्रिक एनर्जी, साऊंड एनर्जी, थर्मल एनर्जी, these are different forms of energies. So any two, any three you can write there. डिव्हाइस यूज टू रोटेट द मॅग्नेट इन द जनरेटर, तर जनरेटर मधला मॅग्नेट फिरवण्यासाठी आपण कुठला डिव्हाइस यूज करतो असं विचारलंय. आन्सर इज टर्बाइन. सो टर्बाइन इज यूज टू रोटेट द मॅग्नेट इन द जनरेटर. नेम्स ऑफ टू नॅचरल गॅसेस, तर नॅचरल गॅसेस म्हणलं की थोडीशी कॉन्ट्रोवर्सी दिसते तुम्हाला, पण मेन नॅचरल गॅसेस म्हणलं की जे निसर्गात भेटतात तसे नाही. नॅचरल गॅसेस मिथेन, इथेन, प्रोपेन, ब्युटेन, these are the main hydrocarbon natural gases, and along with them carbon dioxide, nitrogen dioxide, like impurities are also observed, and therefore the main answer is methane, ethane, propane, butane. Along with you can write carbon dioxide also. So two natural gases, the answer is given to you, methane, ethane, carbon dioxide. The type of power plant at Chandrapur, आत्ताच आपण डिस्कस केलेले, चंद्रपूरला कुठला पॉवर प्लांट आहे? येस, थर्मल पॉवर प्लांट.
An enzyme obtained from fungi used to produce vegetarian cheese. तर व्हेजिटेरियन चीज बनवण्यासाठी आपण कुठला एन्झाईम जो की फंजाय पासून बनवलेला आहे यूज करतो. सो चीज म्हणलं की म्हणजे मिल्क म्हणलं मिल्क प्रोडक्ट तर फर्मेंटेशन आलं तर प्रोटीन्सचं आपण काय करतो कोॲग्युलेशन करतो. तर त्याच्यासाठी एन्झाईम लक्षात ठेवायला अगदी सोपा आहे. आन्सर इज प्रोटीएज. प्रोटीएज. It is an enzyme obtained from fungi and it is used to produce vegetarian cheese. Answer is protease. Biodegradable plastic being used for storing the garbage. तर आपण कचरा वगैरे जमा करण्यासाठी जे प्लास्टिकचे बॅग्स यूज करतो ते बायोडिग्रेडेबल असतात. तर त्यांचं नाव काय? कुठला प्लास्टिक आहे तो? So answer is polylactic acid. It is a polylactic acid which is biodegradable plastic. तर आन्सर लक्षात ठेवा. इट इज अ स्मोकलेस फ्युएल. धूर नाही येत ह्याच्यामधून. तर कसलाच धूर होत नाही, चांगला ॲव्हरेज देतो असा फ्युएल तुम्ही 9th मध्ये असतानाही बघितला होता. आन्सर इज इथॅनॉल. आणि म्हणूनच इथॅनॉलला 5% इथॅनॉल आपण फ्युएलमध्ये आपल्या यूज मिक्स केलं पाहिजे पेट्रोल डिझेलमध्ये असेही गव्हर्नमेंट आपल्याला सांगत असतो. तर इथॅनॉल इट इज अ स्मोकलेस फ्युएल. कसलाच धूर होत नाही, पोल्युशन होत नाही. Chemically vinegar is 4% dash. So chemically vinegar is 4% acetic acid. 4% acetic acid is called as vinegar. Microbes used with nitrogenase in organic farming. तर नायट्रोजिनेज हा जो एन्झाईम आहे हा नायट्रोजन फिक्सेशन साठी हेल्पफुल आहे. तर ऑर्गॅनिक फार्मिंग मध्ये ह्या एन्झाईम सोबत आपण कुठले मायक्रोब्स यूज करतो? सो आन्सर इज ॲझोटोबॅक्टर. Azotobacter is used along with nitrogenase in organic farming. Study of structure, types and organelles of cell is called as, yes, answer is correct, cytology. Correct answer is cytology. Study of structure, types and organelles of the cell. Study of cell is called as cytology. Donation of organ like eyes, heart after death. After death donation is called as posthumous donation. आफ्टर डेथ डोनेशन. आपण मेल्यानंतर काही ऑर्गन डोनेट करू शकतो अशा डोनेशनला म्हणतो आपण पोस्थमस डोनेशन. इन ॲग्रिकल्चर नॉन जेनेटिक बायोटेक्नॉलॉजी इन्व्हॉल्व्स यूज ऑफ डॅश किंवा डायरेक्टली असे विचारू शकतात. नॉन जेनेटिक बायोटेक्नॉलॉजी इन्व्हॉल्व्स यूज ऑफ डॅश. सो इट युजेस सेल ऑर टिश्यू. अगदी सोपंसं उत्तर आहे पण आपल्याला म्हणजे रिडिंग तेवढी नसेल तर एकदम आयडिया येत नाही की काय एक्सपेक्टेड असेल. So answer is a cell or tissue is used in non-genetic biotechnology for agriculture purpose. Genetically modified crops. तर खूप सारे GMC आहेत आपल्याकडे जेनेटिकली मॉडिफाईड क्रॉप्स. त्यांच्यापैकी कुठलंही एक दोन नाव तुम्ही लिहू शकता. एक्झाम्पल बीटी कॉटन, बीटी ब्रिंजल, गोल्डन राईस एक्सेट्रा. बॅक्टेरिया युज्ड ॲज बायोफर्टिलायझर्स. तर बायोफर्टिलायझर म्हणून यूज केलेले बॅक्टेरिया रायझोबियम, ॲझोटोबॅक्टर, नॉस्टॉक, ॲनाबिना. त्या सगळ्यांचे फर्स्ट लेटर कॅपिटल असले पाहिजे. सगळ्यांच्या खाली तुम्ही लिहित असताना अंडरलाईन असली पाहिजे. अंडरलाईन नसेल तर तुमचा हाफ मार्क कट होऊन जाईल. मग तुम्ही म्हणता की मी लिहिलेले करेक्ट आणि मार्क्स कसं काय गेले. तर हे सायंटिफिक नेम्स आहेत मायक्रोब्सचे आणि म्हणून ह्यांच्या खाली तुम्ही सेपरेट अंडरलाईन केली पाहिजे. रायझोबियम, ॲझोटोबॅक्टर, नॉस्टॉक, ॲनाबिना. मी इथं अंडरलाईन नाही केले कारण मी इटॅलिक्स मध्ये घेतलेलं आहे. नंबर ऑफ सेल्स प्रोड्युस्ड बाय स्टेम सेल्स ऑफ एम्ब्रियो. तर एम्ब्रियोचे जेव्हा स्टेम सेल 14th डे ऑफ कॉन्सेप्शन नंतर जेव्हा डिफरन्शिएट होते तर किती वेगवेगळ्या सेल्स मध्ये डिफरन्शिएट होते हो? सो करेक्ट आन्सर इज 220 सेल्स. 220 different types of cells are formed from stem cells after differentiation. So organs that can be transplanted. तर कुठले कुठले ऑर्गन्स आपण ट्रान्सप्लांट करू शकतो? तर किडनी, स्किन एक्सेट्रा कॅन बी डोनेटेड ड्युरिंग लाईफ टाईम. तर इथं तुम्हाला ड्युरिंग लाईफ टाईम आफ्टर डेथ असा क्वेश्चन नाही विचारलेला म्हणून तुम्ही जर सिस्टमॅटिकली असं लिहिलात की ड्युरिंग लाईफ टाईम वी कॅन डोनेट किडनी, स्किन लाईक ऑर्गन्स while after death we can donate eyes, heart, liver, lungs etc. So that will be more correct and impressive for the examiner. Name of the cells in embryo formed by fusion of male and female gametes. तर एम्ब्रियो मधले कुठले सेल्स जे की फ्युजननी तयार होतात. तर इथं आपल्याला वाटतं की जायगोट असेल का वगैरे पण सेल्स एम्ब्रियो मधले विचारले ऑलरेडी तुम्हाला त्याच्यामुळे जायगोट इज नॉट द करेक्ट आन्सर. एम्ब्रियो मधले जे सेल्स असतात जे की अनडिफरन्शिएटेड असतात दोज सेल्स आर कॉल्ड ॲज स्टेम सेल्स.
The correct answer is stem cells. Medicinal plant used in preparation of cough syrup. So सगळ्यांना माहिती आहे answer adusa. Adusa is used in preparation of cough syrup. Diseases endangering social health. आपली social health खराब करणारे diseases, AIDS, TB, leprosy. Factors affecting social health ला affect करणारे factors, addiction, mental stress, incurable diseases, etc. सो राईट द टाइप्स ऑफ फॉलोइंग डिझास्टर. तर कुठलाही एक डिझास्टर देऊन त्याचा टाईप तुम्हाला विचारू शकतात. मी तर टेबल केलेलं आहे पूर्णच. द डिझास्टर अँड इट्स टाईप. द सुनामी, वोल्कॅनो, अर्थक्वेक, these are geological disasters. Snowstorms, cyclones, drought, flood, these are atmospheric disasters. Infectious viruses, bacteria, bite of poisonous animal, these are biological, that is animal disasters. Snowfall, hailstorms, these are again atmospheric disasters. Forest fire, weed, biological, plant origin disasters. Poisonous gases, atomic test, unplanned action accident. These are unknown man-made disasters. So this is all about disaster and types. तर तुम्हाला डिझास्टर देऊन त्याचा टाईप विचारतात एक मार्क्ससाठी. तर here we have completed the question number 1B. Write the name. So I think this information is very helpful to you. If you like our videos, please subscribe to our channel, press like and share our videos. Thank you so much.